नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। सुगरकेन डेव्हलपमेंट फंडाचे जवळपास 44 कोटी रुपये इतके कर्ज अथर्व एंटरटेनने न फेडल्याने दौलत सहकारी साखर कारखाना अडचणीत आल्याचे मत माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले। ते चंदगड येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। ते काय म्हणाले ऐका। 4 दिवसापूर्वी चंदगड तहसीलदार कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यांना 2010-11 ची FRP देण्याच्या संदर्भात ज्यांनी तो कारखाना चालवायला घेतलेला आहे अथर्व इंट्राट्रेड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं ज्या तऱ्हेनं खुलासे बाहेर आलेले आहेत की सदर कारखाना बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी नाव न घेता माझ्यावर असेल किंवा दौलत बचाव कृती समितीवरती जे आरोप केलेले आहेत हे धंदांत खोटे आहेत। वास्तविक दौलतचा जो भाडे करार झालेला आहे आणि त्या भाडे करारामध्ये जी लायबिलिटीज अथर्व इंट्राट्रेड प्रायव्हेट लिमिटेडने स्वीकारलेल्या आहेत त्यामध्ये SDFचं कर्ज असेल, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज असेल, कामगारांची देणी, त्याचबरोबर शेतकऱ्यांची देणी, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये नमूद आहेत। आणि त्या करार 2019ला लागू झाल्यापासून बँकेचे जसे आपण हप्ते करून भरलेले आहेत त्याप्रमाणे ते सबसिक्वेंटली हे सुद्धा कर्ज त्यांनी भरणं क्रमप्राप्त होतं। त्यांनी हे न केल्यामुळं आज SDFनं शुगरकेन डेव्हलपमेंट फंडच्या माध्यमातून जे दौलतच्या विस्तारीकरणासाठी आणि मॉडिफिकेशनसाठी घेतलेलं कर्ज होतं ते 7,25,00,000 होतं। व्याजासह 2019ला ते 18 कोटी झालं होतं। ते त्याच वेळेला जर भरलं असतं तर आज जे त्या DRT कोर्टानं जो आदेश दिलेला आहे तो कारखाना विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून जे काय प्रोसिजर केले त्याचं व्हॅल्युएशन करून घेतलेलं आहे, ह्याला सर्वश्री अथर्व इंफ्राट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे मानसिंग खोराटे हे जबाबदार आहेत। पण आज ते ज्या तऱ्हेनं आव आणतायत की हे सगळं दौलत बचाव कृती समिती असेल, ह्या विभागाचे माजी आमदार जे गेली 6 वर्ष हा कारखाना बंद पाडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पाठपुरावा होत असेल, हे तुम्ही सर्व लोकांनी लक्षात घ्यावं। मी कधीही त्या कारखान्यावरती गेले 5 वर्ष आमदार असताना पायसुद्धा ठेवलेला नाही। मी तो कधीही कारखाना बंद पडावा ही माझी इच्छा नाही आहे। पण जे रास्त त्या करारामध्ये जे काय शेतकऱ्यांची देणी असतील, कामगारांची देणी असतील आणि जे काय शासकीय देणी त्यांनी स्वीकारलेली आहेत ती त्यांनी नियमित भरावी, यासाठी मी माझा पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा मी नक्कीच केलेला आहे आणि ते करणं एक लोकप्रतिनिधी या नात्याने हे माझं कर्तव्य होतं। त्यामुळं अशा तऱ्हेचे खोटं बोल आणि रेटून बोल म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आज चालू आहेत आणि त्यांना समर्थन देणारे जे काय महाभाग आहेत हे कशा तऱ्हेचे आणि प्रवृत्तीचे आहेत ह्याचा सुद्धा विचार सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी करावा, अशा तऱ्हेची विनंती ह्या निमित्तानं करतोय। आणि आज ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतोय की ह्याचा परिपूर्ण अभ्यास माझ्या माहितीप्रमाणे NS पाटील सर असतील, तानाजी गडकरी साहेब असतील, किंबहुना आपले सुभाष देसाई असतील, या सर्व मंडळींनी केलेला आहे। त्यांच्याकडून जाऊन आपण माहिती घ्यावी, कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता। मुळात हा जो FRPचा विषय होता त्यावेळेला नरसिंगराव गुरुनाथ पाटील असतील, बर्मू अण्णा पाटील असतील, यांनी जाऊन हा त्यावेळेला 2010-11च्या दरम्यान जे तासगावकरांनी जे पैसे दिले नव्हते त्या संदर्भात तिथं सहकार आयुक्त आणि साखर आयुक्त यांच्याकडे जाऊन ती RRC काढायला भाग पाडलं होतं। आणि त्याच्यानंतर मुळात आपल्याला त्यावेळेला तासगावकरनं 2050 रुपयेचा दर जाहीर केला होता, ते आपल्याला प्राप्त झाले नाहीत। FRP त्यावेळेच्या रिकव्हरीप्रमाणे आपल्याला 1447 रुपये मिळायला हवी होती, ते सुद्धा मिळाले नव्हते। म्हणून ही RRC झाली आणि त्यामध्ये ती साखर जप्त करण्यात आली। साधारण 54 कोटी रुपये त्या साखरच्या विक्रीतून, मोलॅसिस आणि बगॅसच्या विक्रीतून प्राप्त झाले होते। पण दुर्दैवानं हायकोर्टपर्यंत आपल्या बाजूने निकाल झाले। कलेक्टरनी ती 36 कोटी जी शेतकऱ्यांची देणी होती ती त्यावेळेला 1447 प्रमाणे ती द्यायला हवी होती, पण त्यावेळेला माननीय कलेक्टर
लक्ष्मीकांत देशमुख यांनी ती 723 रुपये 50 पैसे इतकीच दिली आणि आजपर्यंत त्या 723 रुपये 50 पैसे जी शिल्लक असलेली रक्कम आहे ती 15% व्याजानं देणं क्रमप्राप्त आहे। त्या शुगर केन कंट्रोल ॲक्ट प्रमाणे, त्या RRC प्रमाणे ही शेतकऱ्यांच्या हक्काची आहे, ती आम्ही त्या शेतकऱ्यांना मिळावी म्हणून आम्ही आज हा लढा उभा करतोय। शेतकऱ्यांना आणि सभासदांना दिशाभूल करून आपण केलेलं पाप दुसऱ्याच्या मातीत मारण्याचं हे जे काही षडयंत्र आहे